गुड मॉर्निंग सगळ्यांना. सुंदर अशी दिवसाची सुरुवात झाली होती. आता व्हिडिओ टाकायला बराच लेट झाला. एकादशीच्या दिवशीचा व्हिडिओ होता. सकाळी चहा वगैरे घेतला, आंघोळ करून छान साडी घातली होती, पण खूप अनकम्फर्टेबल व्हायला लागलं. लगेच काढून टाकली आणि ड्रेस घातला. पटापट सुंदरशी रांगोळी अशी दारात काढून घेतली होती. आज बऱ्याच दिवसांनी मला रांगोळी काढायला इथे वेळ मिळाला होता, कारण की मध्यंतरी भरपूर कामं वगैरे होते आणि आता नाही सांगता येणार. बऱ्याच म्हणजे दिवसभराचा अख्खा वेळ माझा त्याच्यामध्ये निघून जातो आणि नंतर एवढी टायर्ड होऊन जाते ना की मला व्हिडिओ शूट करण्याची किंवा टाकण्याची इच्छाच राहत नाही. पण आज म्हटलं चला काही झालं तरी शूट करायचं आणि टाकायचं. त्याच्यामध्ये माझं चाललं होतं. मग छान लहानशी अशी रांगोळी काढून घेतली. आता रांगोळीमध्ये वगैरे मला पोर्ट्रेट सुंदर काढता येतात रांगोळी, पण तेवढासा वेळ देण्यात काय अर्थ नव्हता. पटापट विठू माऊलीला असा अभिषेक वगैरे दह्या दुधाने घालून घेतलं मी पंचामृताने आणि छान अशी पूजा मांडायला घेतली होती त्यांची. म्हटलं आज एकादशीच्या दिवशी तरी छान वाटलं पाहिजे आणि घरामध्ये असं पूजा वगैरे करणं मला खूप आवडतं. माझ्याकडे प्रत्येक सणाची काय असू देत, म्हणजे मी असं पूजा वगैरे मांडणं किंवा देवांचं सगळं काही करणं हे मला करायला खूप आवडतं. तर कोणाकोणाला नाही आवडत, तो वेगळा भाग आहे, पण मला मात्र आवडतं. आता फुलं वगैरे आणायची राहिली होती. ह्यांना मी पाठवलं होतं फुलं वगैरे घेण्यासाठी, पण ती येईपर्यंत पटापट इथं मंजुळा तुळशीच्या व तुळशीपत्र लावून नंतर चंदन वगैरे लावून मी इथे रखुमाईला हळदी कुंकू लावून पूजा वगैरे इथे छान करून घेतली. ड्रायफ्रूटचा प्रसाद सकाळी सकाळी दाखवला, कारण की दुसरं काही बनवलं नव्हतं उपवासाचं अजून, त्यामुळं. आणि त्यानंतर छान अशी रांगोळी वगैरे इथे मी समोर थोडी फरशी ठेवली होती, त्याच्यावरती काढून घेतली होती आणि देवाची अशी मस्त पूजा केली. त्यानंतर मला इथे उपवासाचं फराळ बनवायचं होतं. आता किचनवरचा सगळा पसारा मी इथे खाली केला होता, कारण की थोडी सुट्टी बसल्यानंतर क्लिनिंग वगैरे होतं, डीप क्लिनिंग, त्यामुळे ते करायची होती. आणि उपवासासाठी भगर आणि साबुदाणा यांचे डोसे मी इथे बनवायला घेतले होते. त्यासाठी पटापट त्यासोबत शेंगदाणे खोबऱ्याची चटणी करायला घेतली आणि त्यासाठीच इथे मिरच्या भाजल्या, शेंगदाण्याची चटणी वगैरे बनवून घेतली. आणि मग नंतर मी इथे भगर आणि साबू मिक्सरला वाटून ठेवला होता. एक 10-15 मिनटं आधीच तो मी वाटून ठेवला मिक्सरला, म्हणजे थोडं फर्मनंट होतो. त्याच्यामध्ये ना मी खाण्याचा सोडा यूज केला, कारण की उपवासाला आमच्याकडे तरी खाण्याचा सोडा वापरत नाही. आता ज्यांना फक्त उपवास न धरता खायचा असेल त्यांच्यासाठी ठीक आहे, तुम्ही यूज करू शकता. पण तसं जर तुम्ही उपवास वगैरे धरत असाल तर खाण्याचा सोडा खाणं योग्य नाही, कारण आपण एवढा छान उपवास करतो आणि त्याच्यामध्ये जर कधी चुकीचं काय खात असेल तर काय फायदाच नाही उपवास धरून. मग नंतर मी इथे मिरची वगैरे काढून घेतली. त्यानंतर शेंगदाणे वगैरे भाजायला टाकले, बटाटा वगैरे, आणि त्याच्यामध्ये लसणाऐवजी थोडंसं आलं वगैरे किसून घातलं होतं वाटणामध्ये, कारण की थोडीशी टेस्ट वगैरे चांगली येते चटणीला. आणि एकादशी म्हणजे दुप्पट खाशी असतं. प्रत्येकाकडे काही ना काहीतरी नवीन पदार्थ बनले गेलेच असतील एकादशी दिवशी नक्कीच. कोणीतरी साबू वडे बनवतं, कोणी काहीतरी वेगळे पदार्थ वगैरे बनवतात. आणि माझ्याकडे आम्ही दोघांना तरी सहन होतो, पण कृष्णाली आणि माझा भाऊ आहे, त्यांना त्या दोघांना अजिबात उपवास म्हणजे कंट्रोलच होत नाही. ते म्हणतात ज्या दिवशी उपवास असला त्या दिवशी जास्त भूक लागते. त्यामुळंच मग मी त्यांच्यासाठी वेगळं काहीसं बनवायला घेतलं होतं, जेणेकरून त्यांना परत भूक लागणार नाही. इथे पटापट चटणी मिक्सरला वाटून घेतली. चटणीला थोडं तडका द्यायचं माझं चाललं होतं. आता कुठे कुठे जिरं वगैरे उपवासाच्या दिवशी खाल्लं जातं, पण आम्ही कधीच जिरं वगैरे पण खात नाही आमच्याकडे, ते मानल्याच जात नाही. मग त्यामुळे मी पण इथे जिरं वगैरे काही खाल्लं नाही. आता इथे तेल वगैरे संपलं होतं, तर ही किटली घासून ठेवल्यामुळे म्हटलं चला त्याच्यातच सूर्यफुलाचं तेल वगैरे काढून घेऊया. तेल काढून घेतलं, एकीकडे कढाई ठेवली, दुसरीकडे पटापट डोसे बनवायला ठेवले. फटाफट असे डोसे बनवणं चालू आणि एकीकडे ते चटणी बनवणं माझं चाललं होतं. दोन्हीकडे पटापट केलं की म्हणजे टेन्शन नाही. ते इथे बराचसा उशीर मला इथे बनवायला झाला होता, कारण त्या अगोदर मी 2 तासाची बॅच कंप्लीट केली होती ट्युशनची. पूजा वगैरे करून 10 ते 12ची बॅच कंप्लीट केली आणि जवळपास 1 मला वाजला होता हे डोसे वगैरे बनवण्यासाठी. त्यानंतर छान असे डोसे बनले होते भगरीचे त्याचे. थोडेसे साबुदाण्याची खिचडी बनवली, शेंगदाण्याची चटणी, दही, असं आजचं फराळ वगैरे बनवलं होतं. आणि हिला विचारत होते कसं झालं आहे, ती सांगत होती छान. त्यानंतर दुपारी थोडंसं कृष्णालीचे रील्स वगैरे शूट केले पांडुरंगाचे. तिच्यासाठी छान ड्रेस वगैरे मी शिवून घेतला होता आणि तिने मग
अशा पद्धतीने 1-2-3 रील्स मी तिच्या काढल्या होत्या वेळ देऊन थोडा, कारण बऱ्याच दिवसाचं मला अगोदरच काढायचं होतं पण वेळ नाही मिळाला. म्हटलं चला आज एकादशीच्या दिवशी तरी सुट्टी आहे, तेव्हा तरी तू ॲटलिस्ट काढ. त्यानंतर अशी नंतर फुलं आणल्यानंतर देवाची अशी काहीतरी सुंदर दिसत होती पूजा. संध्याकाळच्या जेवणामध्ये इथे माझी आई व मावशी आल्या होत्या आणि मावशीने इथे तिच्या हाताने रताळ्याची खीर इथे बनवायला घेतली होती. आता मी ही खीर पहिल्यांदाच बघत होते. दूध वगैरे आधी उकळून घेतलं छान, त्यानंतर रताळं असं पुरणाच्या चाळणीमधून काढून घेतलं. नंतर मावशीने सरईने फिरवलं आणि त्याच्यामध्ये रताळं वगैरे मिक्स केले होते, म्हणजे एकदम पूर्णाप्रमाणे एकदम पेस्ट करून रताळं त्याच्यामध्ये मिक्स करायची होती ती. रताळं टाकले, त्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे मी अगोदरच थोडेसे तळून घेतले, ते थोडे याला कुटून घेतले होते खलबत्त्यामध्ये. मग साखर वगैरे टाकली. आता ही खीर जर आपण उकळत ठेवली तर म्हणजे ती फुटू शकते, ती नासू शकतो दूध, त्यामुळे ती थोडं उकळून आधीच घ्यावं लागतं आणि नंतरच थंडी झाल्यावर थोडीशी टाकावी लागते. इथे खोबऱ्याचा किस व ड्रायफ्रूट थोडेसे रोस्ट करून इथे क्रश करून घेतले आणि ते टाकले आणि नंतर ती रताळाची पेस्ट टाकली होती. आता या खिरीमध्ये साखर एकदम कमी घालावी लागते, कारण की साखर जास्त घातली तर ते रताळं गोड आणि दूध ऑलरेडी गोड आणि हे ड्रायफ्रूट खूप जास्त गोड होते, मग ती खाऊ शकत नाही. म्हणून एकदम अर्धी वाटी साखर घातली, त्यानंतर वेलची पावडर घातली. अशी छान पद्धतीने ही मावशीने खीर केली होती. आता साईडचा पसारा अवॉइड करा, कारण की त्यांनीच आणलेला भाजीपाला गावाकडून हा इथे होता. आई आणि मावशी काही कारणानिमित्तच माझ्याकडे आल्या होत्या, एक फंक्शन होतं इकडे, त्यामुळे आम्ही सगळेजण एकत्र जमणार होतो. आदल्या रात्री एकादशी दिवशी आई मावशी आल्या आणि डायरेक्ट आता दुसऱ्या दिवशीच माझी सगळी फॅमिली इथे आली होती, कारण हे सकाळीच सगळेजण उतरले होते. ते यांचं चहा वगैरे घेण्याचं चाललं होतं. घरामध्ये एवढे सगळे पाहुणे असल्यामुळे सगळीकडे पसारा झाला होता. आणि हा आमचा शंभू आहे, माझ्या सगळ्यात छोट्या बहिणीचा मुलगा आहे. म्हणजे हे आमच्या मावशीच्या मुली वगैरे आहेत सगळ्या, आम्ही सगळ्या बहिणी एकत्र राहतो. ही एक छोटी दिदी होती, हिचं मेहंदी काढायचा कार्यक्रम चालला होता. बाकीचे आपल्या मोबाईलमध्ये गुंतले होते आणि गप्पा चालल्या होत्या. आता सगळ्यांसाठी नाश्ता वगैरे बनवायचा होता. आई आणि मावशी आल्या म्हणल्यावर मला काही कामाचं टेन्शन नाही. मावशीने सगळे कामं आवरले, मम्मीने सगळ्यांचा नाश्ता पाणी केलं. नंतर आम्ही इथे रेडी झालो, बाकीच्यांना पाठवून दिलं आणि मला इथे जरा एका गोष्टीचा स्ट्रेस झाला, त्यामुळे माझा फेस असा होता. मला नव्हतं माहिती कृष्णाली शूट करते आणि त्यानंतर शूट करायला लागली. मम्मा मी असं शूट करते, तुझा फेस कसा दिसतोय. त्यानंतर मम्मी आणि मी दोघी पण अचानक हसायला लागलो आणि सगळीकडे पसारा झाला. नंतर आम्ही निघालो होतो इकडे. हे इंद्रायणी नदी आहे, आळंदीला जाताना इंद्रायणी नदी लागली आम्हाला जाताना, आणि एवढं सगळं पाणी तिला आलं होतं. अगोदर थोडं 1 महिन्यापूर्वी खूप महापूर वगैरे आलेला होता. मग आम्ही इथे आळंदीला जायला निघालो होतो, एक कार्यक्रम होता तिकडे, त्यासाठी मावशी, मी आणि मम्मी चला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.